तुमचा विश्वास आमची बातमी। नाशिक शहरातील वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालत इंदिरानगर पोलीस ठाण्याने उल्लेखनीय कारवाई करत एका आरोपीला अटक केली आहे। त्याच्याकडून तब्बल 7 लाख रुपये किमतीच्या 10 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या। शहरामध्ये वाढत्या मोटारसायकल चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विशेष गस्त आणि तपास मोहीम राबवण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथक सक्रिय झाले होते। दिनांक 28 एप्रिल 2026 रोजी पोलीस हवालदार सागर परदेशी आणि पोलीस अंमलदार योगेश जाधव यांना गोपनीय माहिती मिळाली। चोरीतील मोटारसायकली वडाळगाव परिसरात एका संशयिताकडे। या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक संतोष फुंदे आणि त्यांच्या पथकाने सापळा रचून संशयितास ताब्यात घेतलाय। कसून चौकशी दरम्यान आरोपीनं आपल्या साथीदारासह नाशिक शहर, नाशिक ग्रामीण तसेच ठाणे परिसरातून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली आहे। त्यानंतर पोलिसांनी आरोपीकडून एकूण 10 मोटारसायकली जप्त केल्या। यामध्ये होंडा सीबी युनिकॉर्न, बजाज पल्सर 220, हिरो स्प्लेंडर, स्प्लेंडर प्रो तसेच रॉयल एनफील्ड बुलेट यांचा समावेश आहे। सदर गुन्हे भारतीय न्याय संहिता 2023च्या कलमानुसार कलम 303(2) अन्वये विविध पोलीस ठाण्यामध्ये दाखल असून जप्त वाहनांवरील अनेक क्रमांक खोडलेले असल्याचंही तपासात निष्पन्न झालंय। आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। या प्रकरणात आणखी आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता, आणखी चोरीच्या वाहनांचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अंकोलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष फुंदे, कुलदीप पवार, सागर परदेशी, पवन परदेशी, योगेश जाधव, राहुल धोंगडे, प्रमोद कासुदे, वाल्मिक पाटील, दीपक शिंदे, सागर कोळी, सौरभ माळी आणि अमोल कोथमिरे यांच्या पथकानं यशस्वीरित्या पार पाडली आहे। दिनांक 28/4/2026 रोजी इंदिरानगर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकातील पोलीस हवालदार सागर परदेशी व पोलीस अंमलदार योगेश जाधव हे पेट्रोलिंग करत असताना एक गोपनीय बातमी मिळाली होती की वडाळगाव परिसरामध्ये एक इसम मोटरसायकल चोरी करून त्याचा साठा करून तो विक्री करत आहे। त्या अनुषंगाने बातमीची खात्री करून आपण त्या ठिकाणी सापळा लावलेला होता आणि सापळा रचला असताना आपल्याला त्यामध्ये एकूण आरोपीचा शोध लागला। त्यामध्ये एकूण आरोपीच्या ताब्यामध्ये आपल्याला 10 मोटरसायकल ज्या आहेत त्या मोटरसायकल चोरीचे वाहनं जे आहेत ते मिळून आलेले आहेत। त्यामध्ये 7 स्प्लेंडर मोटरसायकल आहेत, एक बुलेट गाडी आहे आणि एक पॅशन प्रो आहे आणि एक 220 पल्सर, अशा एकूण 10 जे दुचाकी आहेत आपल्याला चोरीच्या या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत। सदर आरोपी जो आहे आणि त्याचा साथीदार जो आहे, आरोपीला अटक केलेली आहे, तो सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहे। त्याचा साथीदार व त्याला अजून कोणी साथीदार आहेत का याबाबत अधिक तपास चालू आहे। सागर चौधरी, आपलं शासन, नाशिक। आपलं शासन, तुमचा विश्वास आमची बातमी।